प्रेस द लॉर्ड. त्या दयावान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. बायबलमध्ये लिहिलंय निर्गम याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन जर तुम्ही वाचलं, आणि यहोवा म्हणाला, जे माझे लोक मिस्रात आहेत त्यांचा जाच मी खरोखर पाहिला आहे. त्यांच्या मुकादमांमुळे त्यांनी केलेली आरोळी मी ऐकली आहे, कारण मी त्यांची दुःखे जाणली आहे. प्रेस द लॉर्ड. ज्यावेळेस इस्रायली लोक मिस्र देशामध्ये राजाच्या गुलामगिरीमध्ये होते, त्यावेळेस परमेश्वराला त्यांनी आरोळी केली आणि देवाने त्यांना त्यांच्या सर्व गुलामगिरीतून सोडवलं. देव इस्रायल लोकांबरोबर होता. दिवसा मेघस्तंभात आणि रात्री अग्निस्तंभामध्ये तो त्यांना मार्ग दाखवत होता. प्रेस द लॉर्ड. इस्रायली लोक तरी सुद्धा परमेश्वराला कुरकुर करत राहिले. त्याने आपल्यासाठी मूर्ती बनवून त्याची पूजा केली. त्याच्या मार्गामध्ये चालत असताना अनेक वेळा त्यांनी पाप केलं, पण ज्या ज्या वेळेस त्यांनी देवाला हाक मारली त्या वेळेस त्या परमेश्वराने त्यांच्यावर दया केली. आज जर तुम्ही विचार करत आहात की मी एक पापी आहे, देव माझं ऐकेल की नाही, तो माझ्यावर दया करीन की नाही, तर आज तो देव जो सगळ्यात दयावान परमेश्वर आहे, ज्या वेळेस तुम्ही त्याच्याजवळ याल, पश्चाताप कराल, तुमच्यावर नक्कीच दया करून तुम्हाला प्रत्येक बंधनातून सोडवेल. प्रेस द लॉर्ड. तुम्हाला प्रत्येक वेळा तो मार्गदर्शन करेल. तुमच्या त्रासामध्ये, आजारामध्ये, दुःखामध्ये, एकटेपणामध्ये तो देव तुम्हाला मार्गदर्शन करून त्यातून बाहेर काढेल. ज्याप्रमाणे त्याने इस्रायलांवरती दया केली, त्याचप्रमाणे तो महान परमेश्वर तुमच्यावर देखील दया करेल. आमेन.